नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आजच्या या आपल्या गप्पांमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी तुमची ताई किंवा शिक्षिका समजा. आज तुम्हाला एका अशा सफरीवर नेणार आहे जिथे खूप सारी मज्जा आणि खूप सारा पाऊस आहे. आज आपण ए आई मला पावसात जाऊ दे या आपल्या कवितेची गंमत समजून घेणार आहोत. चला तर मग बघूया या कवितेत नक्की दडले तरी काय. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे. मेघ कसे बघ गडगड करती, गडगड करती वीजा नभातून मला हुणविती. त्यांच्या संगी अंगणात मज खूप खूप नाचू दे. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे. बदकांचा बघ थवा नाचतो, बेडूक दादा हाक मारतो. पाण्यामधून त्यांचा मजला पाठलाग करू दे. आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे. धारे खाली उभा राहुनी पायाने मी उडवीन पाणी. धारे खाली उभा राहुनी पायाने मी उडवीन पाणी. ताप भोकला शिंका सर्दी वाटेल ते होऊ दे. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे. आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे. आता इथे समोर बघा बरं, पावसात किती धम्माल येते ना. तू बघा, एक छोटासा मुलगा आपल्या आईच्या साडीचा पदर कसा ओढतोय. वरून मस्त टपटप पाऊस पडतोय आणि अंगणात साचलेल्या पाण्यात बदकं कशी आनंदाने पोहतायत. आणि अरे, तो तिथे कोपऱ्यात पानावर बसलेला बेडूकदादा पाहिलात का? अगदी डराव डराव करण्याच्या तयारीतच दिसतोय तो. हे सगळं बघून तर आपल्यालाही पावसात जायची इच्छा होतीये, हो ना? तर आता आपण पाहूया आपल्या कवितेचा पहिला भाग, पावसाची गंमत. ऐका हा, कवयित्री वंदना विठणकर यांनी किती गोड लिहिले. त्या म्हणतात, ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजूनी मला चिंब चिंब होऊ दे. वाह, इथे हा जो चिंब चिंब शब्द आलाय ना, तो खूपच गमतीदार आहे. म्हणजेच काय तर हा तुमच्यासारखाच एक छोटासा मुलगा त्याच्या आईकडे अगदी हट्ट धरून बसलाय. तो म्हणतोय, आई ग प्लीज मला फक्त एकदाच बाहेर जाऊन त्या थंडगार पावसात मनसोक्त भिजायचंय. त्याला त्या पावसाच्या थेंबांसोबत खेळायचंय आणि ती मज्जा अनुभवायची आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, आकाशातील खेळ. वर आकाशात काय धम्माल चालू आहे ते बघूया. आकाशातल्या या खेळाबद्दल कविता काय सांगते बघा. मेघ कसे बघ गडगड करीती, वीज नभातून मला खुणविती. त्यांच्या संगे अंगणात मज खूप खूप नाचू दे. अगदी बरोबर, ते काळे भोर ढग आकाशात मोठ्याने गडगड करत आहेत आणि ती चमचमती वीज या मुलाला अंगणात यायला सांगतेय. यानंतरचा आपला तिसरा भाग आहे, प्राण्यांची सोबत. आता मुलगा एकदम उत्साहात आईला काय सांगतोय ते ऐका. बदकांचा बघ थवा नाचतो, बेडूकदादा हाक मारतो, पाण्यामधूनी त्यांचा मजला पाठलाग करू दे.
आता हेच बघा ना, तिथे पाण्यात नाचणाऱ्या पांढऱ्या शुभ्र बदकांचा तो थवा आणि डराव डराव करून ओरडणारा आपला बेडूक दादा. हे सगळे जणू काही आपल्या मित्राला म्हणजेच या मुलाला त्यांच्यासोबत खेळायलाच बोलावतायत. होय बालमित्रांनो, या मुलाला त्या साचलेल्या पाण्यातून पायाने छपछप करत मस्त धावायचंय. त्याला काय करायचंय तर त्या नाचणाऱ्या बदकांचा आणि हाक मारणाऱ्या बेडूक दादाचा पाठलाग करायचाय. त्यांच्यासोबत मस्त पकडापकडी खेळायची आहे. सांगा बरं, साचलेल्या डबक्यात उड्या मारत अशी धम्माल करायला कोणाला नाही आवडणार? सगळ्यांनाच आवडेल. पुढे जाण्याआधी मला सांगा, तुमचा सर्वात आवडता ऋतू कोणता आहे बरं? जरा विचार करा. तो घाम काढणारा पण मस्त आईस्क्रीम खायला देणारा उन्हाळा, की कुडकुडायला लावणारा आणि स्वेटर घालायला लावणारा हिवाळा, की सगळीकडे मस्त हिरवळ आणि पाणीच पाणी घेऊन येणारा आपला पावसाळा? हो ना, मला अगदी पक्की खात्री आहे की तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा आवडता ऋतू पावसाळाच असणार. आणि आता कवितेचा चौथा आणि सर्वात मज्जेचा भाग, भिजण्याची मज्जा. इथे तर मुलाने अगदीच हट्ट धरलाय. तो आईला म्हणतोय, धारेखाली उभा राहुनी पायाने मी उडवीन पाणी, ताप खोकला शिंका सर्दी वाटेल ते होऊ दे. म्हणजे बघा, घराच्या छतावरून जे पाणी खाली पडतं ना, त्या मोठ्या धारेखाली त्याला बरोबर जाऊन उभं राहायचंय. आणि नुसतं उभं नाही राहायचंय, तर डबक्यातलं पाणी स्वतःच्या छोट्या पायांनी सगळीकडे उडवायचे. आणि सर्वात मोठी गंमत म्हणजे या मुलाला ताप खोकला शिंका किंवा सर्दी होण्याची थोडीसुद्धा भीती वाटत नाहीये बरं का. आपण पावसात भिजलो तर आजारी पडू शकतो हे त्याला कदाचित माहिती आहे. पण पावसात खेळण्याची ती मज्जा, ती काही औरच असते. त्या एका भारी आनंदासाठी तो सर्दी खोकला काहीही सहन करायला तयार आहे. त्याला फक्त आणि फक्त पावसात मनसोक्त भिजायचंय. चला तर आता जाता जाता आपण एकदा पटकन आठवून बघूया की पाऊस पडताना आपल्या आजूबाजूला नक्की काय काय बदल होतात. सगळ्यात आधी काय होतं तर आकाशात काळेभोर ढग मोठ्याने गडगड करतात, लखलखती वीज चमकते. मग अंगणात साचलेल्या पाण्यात बदकांचे थवे आनंदाने नाचू लागतात, बेडूक दादा मोठ्याने डराव डराव करू लागतो आणि सगळीकडे छतावरून पाण्याचे मोठे प्रवाह खाली पडू लागतात. कवयित्री वंदना विटनकर यांनी या सगळ्या गोष्टी किती सुंदरपणे या एका छोट्याशा कवितेत गुंफल्यात ना. आणि आता अगदी शेवटी तुमच्या सगळ्यांसाठी माझा एक छोटासा पण भारी प्रश्न. पाऊस पडल्यावर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आणखी कोणते बदल तुम्हाला दिसतात? बालमित्रांनो, आता जेव्हा पुढच्या वेळी पाऊस पडेल ना, तेव्हा खिडकीतून नक्की बाहेर बघा. निसर्गात होणारी ही जादू स्वतः अनुभवा. तो पावसाचा ढगांचा आवाज ऐका आणि वर्गातल्या मित्रांसोबत किंवा आईबाबांसोबत यावर नक्की गप्पा मारा. आपण पुन्हा भेटूच अशाच एका नवीन आणि गमतीदार सादरीकरणासोबत. तोपर्यंत निसर्गाची अशीच मज्जा घेत रहा आणि हसत खेळत शिकत रहा. बाय बाय.